एकही खात नाही का? बर बर वर्षाला सुपारीचंही व्यसन नाही अशा स्वाभिमानाने हातवरी करा. प्राऊड फील झालं पाहिजे की मला सुपारीचंही व्यसन नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 हे तुमच्यावर माझा विश्वास आहे. ट्रस्ट ठेवून तुमचा विश्वास बरेच 21 25 आहेत. नाही तुम्ही प्रामाणिक आहेत. मग जेव्हा खाणारे हातवरी करा म्हणलं तेव्हा काही तुमच्या कानावर वारं येतं. मग जी गोष्ट सांगायची लाज वाटते ती करायची. तुम्हाला कुठं सांगते आमच्या तरी कुठं लय गुणाची येते. आमच्या तरी 2-4 अशी येतं बसविले ना काकड्याला ते देवाला म्हणतात उठा देव तुला म्हटलं टाकले होते उठायचं किती मारत करता रे. म्हणजे खाऊ नका असं नाही पण मांडपात तरी खाऊ नका. कसं रे दादा अवघड झालं बघा आपलं. चला जाऊ घरी या महाराज. बिरबल येत नाही. अकबर आली तर बिरबलला येत नाही हो. आली तर अहो येत नाही हो. तसलं येत नाही म्हणून सांग नको. आली तर सांग. बिरबल म्हणला राजा हो जर तुमच्या जिंदगीत एकादशीला चतुर्थी आली ना तर एक काम करा. लोणी माहित आहे? लोणी लोणी लोण्याचे भजे. लोण्याचे भजे करायचे बाय लोण्याचे आणि ती भजे तुपात तळायची. कशात तळायचे? आणि ती भजे खाऊन चतुर्थी. आगवर म्हणला एवढं वेड्यात काढ नकोला का मला माहिती आहे लोण्याचे भजे होत नाही. बिरबल म्हणला मूर्ख मगापासून तेच सांगतो एकादशीला चतुर्थी येत नाही. सांगायची भाषा तुझ्या भाषेत का ची भाषा बदलून जरा. तसं खूण म्हणजे इशारा. व्यास मुळे इशारा करून सांगतायत संसारात राहा काही काळजी नाही. 6 शस्त्र 18 पुराण 4 वेद भानगडीत पडू नका. गरज नाही का रे देव येतोय ना तुमच्याकडे. कशाला विधी येणे नो ही सिद्धी वायाची उपाधी. कशामुळे नाही ते कर्म कांड करत बसतात. सोपा आहे ना देव. कसा आहे इशारा फार महत्वाचा आहे. महाराज विदुर हा देशाचा पंतप्रधान होता आणि पांडवाला कौरवांनी लाख्याचा महाल बांधला होता. लाख्याचा चुडा माहिती जळतो पटकन पण तुटत नाही. लाख्याचा महाल बांधला होता पण तो महाल राहण्यासाठी नाही तर वेळ आल्यावर जाळण्यासाठी बांधला होता. पण ही गोष्ट फक्त कौरवाला दुर्योधनाला विदुरालाच माहित होती. विदुर होता दुर्योधनाकडनं परंतु भाव होता पांडवावर. महासभेमध्ये हजारो माणूस आहेत. पांडव आहेत कौरव आहेत धृतराष्ट्र आहे गांधारी माता आहे श्रीकृष्ण भगवान आहे सगळे. विदुरही आहे. विदुरावर नजर ठेवायला दुर्योधनाने एक माणूस ठेवला होता का तर विदुरावर दुर्योधनाचा विश्वास नव्हता. तो माणूसही आहे तरी सुद्धा विदुराने असा काही इशारा केला आणि पांडवांना सांगितलं की ज्या महालात तुम्ही राहताय तो महाल यावेळी या स्थितीमध्ये आणि या काळी जाळला जाणार आहे. काळजी करू नका. मी माझी माणसं ठेवली आहेत. भुयारी मार्गाने बाहेर पडा काही होणार नाही. त्या एका इशाऱ्यामुळे पांडवांचा जीव वाचला. व्यास मुनींच्या या इशाऱ्यामुळे तुम्हा आम्हाला मोक्ष मिळणार आहे. म्हणून इशारा व्यास मुनी करतायत तर या सोप्या शब्दांना सोपं समजून आसोनी संसारी जीवा वेगुकारी आसोनी संसारी जीवा वेगुकारी आसोनी संसारी जीवा वेगुकारी आसोनी संसारी Sono संसार
देवही आहे, पण हरिमुखे मला मुखात त्याचं नाम असलं पाहिजे तरी, कारण तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. नावाने काही नाही तरावं. राम नामाची दगड तरली. खरं ही बातमी रावणाला कळली. रावणाचे भक्त अजून बी आहेत, मेले नाही. आखं गाव काय रामाचं नसतंय. थोडं कोण चांगलं करायला लागले की पाय वाढणारे. 2-4 बेडकं होती, त्यांनी ठरवलं पर्वत चढवायचा. खालच्यांची झाली आग. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं, चढवत चढवत गिर जायला. दिन सुटलं दोघं तिघांचं. पडले जर पडले त्यांना अजून वाईट वाटलं. पडल्यावर लय वाईट वाटतं. कळलं त्यालाच कळलं. त्यांना वाईट वाटलं महाराज बरं का. ते पडले त्यांना लय वाईट वाटलं. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं, चढवत चढवत गिर जायगा, गिर गया तो बहुत लग जायगा. मग वरच्यांनी विचार केला, फार लांबून पडण्यापेक्षा आहे तिथनं पडावं लागेल तरी कमी. सगळेच पडले, पण एक बेडूक जरा धटकुलच होता. तो अक्कावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी विचार केला, एवढा ओढला एवढा ताणला तरी हा कस काय वर गेला. गावकरी, जो बेडूक वर गेला तो कानाने बहिरा होता, त्याला ऐकूच येत नव्हतं. जरा खालची त्याला म्हणायची चढवत चढवत गिर जायगा, तर असं वाटायचं हात वरी करून मला म्हणतायत चढ जा चढ जा चढ जाएगा. कामयाब वो नहीं होते जिनके सपने बड़े होते हैं. कामयाब वो नहीं होते जिनके सपने बड़े होते हैं. कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे अड़े होते हैं. जिद्दी असाल तर यशस्वी. जिद्द, संतांच्या मध्ये जिद्द आहे. निंदू यम्मा वंदीला काय आणि निंदीला काय एकच धंदू महाराज बरं काय. असं आहे ते. हे संतांकडनं शिका. ज्या तुकोबरांना लोकांनी नावं ठेवली, शिव्या गाळ केल्या, लिहिण्याचा अधिकार नाही बोलले, हाणलं मारलं, तीच लोक शेवटच्या काळात तुकिता तुलणीसी ब्रह्म तुकासी आई, मनोनी रामेश्वरी, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा, आरती तुकारामा, सावित्रान गुरुधाम, सच्चिदानंद वेळ येतोपर्यंत स्वतःला सिद्ध करा आणि वेळ येतोपर्यंत जपा. आपली माणसं वेळ येतोपर्यंत जपा. सिंधुताई सकाळ फार गोड सांगायच्या, या महाराष्ट्रात मेल्याशिवाय नाव होत नाही. पण एवढं मात्र खरं आहे, ज्याला आहे तोपर्यंत जपता आलं ना, मेल्यावर आईबापाचं काय श्राद्ध घालताना मोठे मोठे कीर्तन ठेविता दादा, हाय तोवर खाऊ घाला. कबीर महाराज फार गोड सांगतात. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से कभी गिरती हुई उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा. मैं तो मंदिर गया पूजा वेळ येतोपर्यंत जपा आणि वेळ येतोपर्यंत सावरा. कारण वेळ अशी गोष्ट आहे, आज जवानी परित्रणे मारे कल पछताएगा, आज जवानी परित्रणे मारे कल पछताएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. सत्य लक्षात ठेवा. मग करा काय, लय आवडत जाऊ नका. मी सांगते ते करा. पुरुष मंडळी हात वर करा. कीर्तनात जेवढे पुरुष आहेत, अंडरलाईन दिस वर्ड प्लीज, पुरुष दोन्ही करा. पाठीमागचे बोलल्यावर लय राग येईल. ज्याला खात्री येते ना हात वर करा, वर करा. उग महाराज बोलायला लागते. घ्या वर दोन
हा प्रेमाने लक्ष्मी शारंग तड सीतापती रघुवीर राधा गोविंद लक्ष्मी शारंग तड सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा रघुमाई पांडुरंगा रघुमाई पांडुरंगा रघुमाई पांडुरंगा रघुमाई पांडुरंगा हरि बोल राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा राधा गोविंद रघुमाई पांडुरंगा खाली कुणी घ्यायला सांगितले तुमचे हात वर कोणी करायला सांगितले होते मग खाली कोणी घ्यायला सांगायला पाहिजे होते पण लोक म्हणतात नाही ही जा आम्ही ऐकायचोय ताटली की आम्ही खाली घालणार जाऊ दे आज तरी तुम्ही कुठे ऐकायला बोलल्यावर लय रागीन पण निमेच ऐकाय आल्यात निमे तर एकाच कामासाठी आल्यात पोरगी कशी असं टीव्हीत बघितली आहे समक्ष बघायची नाकाच्या जागेवरच नाक आहे डोळ्याच्या जागेवरच डोळे आहे कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला येत जाऊ नका कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला येत जा कीर्तन ही परंपरा छोटा मोठा असं काही कीर्तनकार नसतं कीर्तनकार कीर्तनकारच असतो हे तुम्ही आम्ही लावलेल्या पदव्या आहेत मग जी टॉकीज फेम असेल विनोद सम्राट असेल बिग बॉस फेम असेल हे तुम्ही आम्ही लावलेल्या पदव्या आहेत नाही तर पदवी एकच आहे हरिभक्त म्हणजे सगळ्यांना सारखी आहे. मग ती कुमारी असेल कुमार असेल सौभाग्यवती असेल नाही तर स्त्री असेल ह्याच्या आधी जे लागतंय ते महत्वाचं आहे त्याच्या आधीच बी महत्वाचं नाही फक्त हो आणि हे सगळ्यांना सारखंच लागतं हेच लक्षात ठेवा आणि खरं सांगू संप्रदायामध्ये दुर्दैव काय झालं तर या वेल एज्युकेटेड लोकांनी आपल्याला मूर्ख समजलं गावढाळ अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल अँड क्लास त्यांना राहायची अक्कल नाही बोलायची अक्कल नाही पैशासाठी खोटं बोलणाऱ्या जाती हे आपली नाव आहेत टाळखोटे आम्हीच नाही ना राहिलो दादा तर काही दिवसांना इंग्लिश मिडियमची मॅडम त्या फळ्यावर एक चित्र काढेल आणि त्या पोराला सांगेल चिल्ड्रन लिसन केअरफुली दिस इज द बुवा यांना बुवा म्हणतात हे असे फेटे बांधलेले असतात असे कंबर बांधलेले असतात आणि हे हे बुवा पोर्ट्रेट मध्ये काढायला ही अवस्था असेल मी असं नाही म्हणत की एज्युकेटेड महत्वाचं आहे असाध्य ते साध्य करीत असायचं कारण अभ्यास तुका म्हणे आम्ही काय अनएज्युकेटेड नाही आहेत मी लोकांचं सांगत नाही स्वतःचं सांगते स्वाभिमान म्हणून अभिमान म्हणून नाही मी शिवलीला पाटील लॉच्या फर्स्ट इयरला आहे चालू 12वी सायन्सला मला 97% 83 पॉईंट मार्क येते त्या भगवंताची देणगी आहे आणि जे इथं उभा आहेत ना ही पैसे कमावतील नाही कमावतील बंगले बांधतील नाही बांधतील पण हे जिथं असतील तिथं यांचे मायबाप आणि यांचा धर्म यांच्या पाठीशी असेल हे काय आपले हे करोड रुपयाचे बंगले बांधणार कितीच आहे नॉट अ जोक किती करोड रुपयाचे बंगले बांधणार पण जेव्हाच त्या बंगल्यात राहायला जाणार ही विल गिल्ट ऑन यू लाज वाटणार त्यांना तुमची कारण हाय क्लास सोसायटीमध्ये नववारीतली आई कुणाला नकोय धोत्रातला बाप नकोय जीन्स मधली आई पाहिजे सॉरी मम्मी पाहिजे बाप नकोय डॅड पाहिजे चूक त्यांची नाही हो तुम्ही आई म्हण असं नाही शिकवलं से मम्मी असं शिकवलं छत्रपती पोटी आले वाद नाही पण मासाहेब त्यांची तेवढी कुस बाबण होती द वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठ्या व्यवस्थापक आहात आपण का नाही जपायची संस्कृती अरे सुंदर दिसतं रे फक्त याच्यावरच नसतं मनावर पण असतं की काहीतरी
होतं माझ्या मासा भरगतच कुंकू लिहिलेलं आहे. काय गोड महाराज व्यक्तिमत्व. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मुजरा मानाचा मानाचा जिजाई. मुजरा मानाचा जिजाई. ताई आहे. पाठीशी बसलोय. ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, हिंदू धर्माचा अभिमान आहे, असं प्रत्येक जण टाळ्या वाजवत उभं राहिलेलं. एवढं बोलून जे 2-4 राहिले त्यांना सांगते, जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील आणि जे अवलाद पाकिस्तानात जन्माला आले ते टाळी वाजवायचं नाही. अवलाद घेतली नाही ना, कशी वाजवायची? वाजवा. कोण होत्या माणसं आहे? छत्रपतींचा वर्ष 5. गावात तमाशाचा तत्व आला. राजांनी विचारलं, मासाहेब हे काय? 5 वर्षाच्या आज्ञांनी लेकराला पाय पाटले. पाय राजे, राजा व्हायचंय तुम्हाला. पाय राजे, राजा व्हायचंय तुम्हाला. पाया नाचवणारा नाही, पाया वाजवणारा राजा व्हायचंय तुम्हाला. असं होतं माझं मासाहेब. होती मुलांची सतत जमेली, तिनं तुझ्यानं नव्हता खुमानी. होती मुलांची सतत जमेली, तिनं तुझ्यानं नव्हता खुमानी. होती जिजाई लखनचा, काल श्रीमंताचा संचा. होती जिजाई लखनचा, सुनात सकाळ पूजित महाराज झाला. जय शिवबा. मुजरा मानाचा मुजरा मानाचा कारण त्यांना माहित होतं माझी तुझी रेशीम गाठ आणि मन उडू उडू झालं बघून छत्रपती होणार नाही. त्यांना माहित होतं त्याला महाभारत आणि ज्ञानेश्वरीच वाचावी लागणार आहे. साधा प्रश्न विचारते माय, राग येऊ देऊ नका. लेकरू रडायला लागल्यावर त्याच्या हातात हरिपाठ देतं. बरं झालं मान्य केलं. तुम्ही मेकअप करताय, तुम्हाला बाहेर जायचं आहे, तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी गप्पा मारताय, तुम्ही काम करताय, स्वयंपाक करताय, लेकरू रडते आहे, स्वभाव आहे त्याचा, हट्ट करताय. तर मोबाईल पुस्तक वाच 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 म्हटल्यावर पोरगं पुस्तक वाचत नाही. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, ते वाचल्याशिवाय राहणार नाही. दॅट इज द फॅक्ट. मग कॉम्प्रोमाइज हे संस्कारामध्ये करू नका. लक्षात ठेवा. चला, हे सगळं अवलंबून कशावर आहे तर त्या भगवंताच्या नामावर. कारण त्याच्याशिवाय तरला नाही, तरणार नाही. रावणाचे भक्त रामाला म्हटले, राम राम काय करता, रावण काय कमी. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,15,00,000 नातू, अख्खी लंका सोनं तिथेच कुठे देवबंदी घेण्यात असा रावण. राम नावाचा दगड तरला, यात काही नवलंय. रावण नावाचा दगड तरला पाहिजे, इज्जतीचा प्रश्न. सोन्याचं कमंडल घेतलं, पाणी घेतलं, दगडावर नाव टाकलं, रावण दगड टाकला पाण्यात. मायबापा हो, रावण नावाचा दगड पाण्यात तरला का बुडला? तरला बुडला, तरला बुडला. रावण नावाचा दगड पाण्यात तरला का बुडला? रावण नावाचा दगड बुडला. मायबापा हो, रावण नावाचा दगड तरला. तुम्ही म्हणाल एकतर तू महाराज नाही तर आम्ही माणसं नाही. ज्याला दुसऱ्याची बायको पळवली त्याचा दगड पाण्यात तरावा नाही तरावा. का तरला? रावणाची बायको विचारते, मी काय म्हणते, तुम्ही किती चालीचे फक्त मलाच माहिती. म्हणजे ठाईचे का उद्या चालीचे?
मग इतक्या चौतारातले तुम्ही तुमचा त्रिताल लागला कसा ती मला थांब लय कुठे गेली सांगतो महाराज त्याने सांगितलं प्रेमाने सांगितलं ऐका दगडावर रावण नाही होतं खरं दगड तरला अहो खरंय पण दगड तरला त्याचं कारण आहे मी त्या दगडाला म्हटलो तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड तरला आता विचार करा रामाच्या शपथेनं रावण नावाचा दगड तरला मग रामाच्या नावाने तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह तर नाही महाराज महाशिवरात्रीच्या स्वानिमित्त आपण हा कीर्तन सोहळा करतोय देवाचा देव असणारा महादेव त्या शिवाच्या नावाने तुमचं आमचं जीवन करणार नाही का फार सुंदर शिव संप्रदाय म्हणून एक संप्रदाय तिथे एक अभंग आहे फार गोड आहे बायका गोड म्हणतात बसल्या बसल्या शंख वाचला नाद ऐकिला शिवनामाच्या छन्नामध्ये आत्मा हरपला शंख वाचला नाद ऐकिला शिवनामाच्या छन्नामध्ये आत्मा हरपला हरपली 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 मन बुद्धी भागी विहार हरपली 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 मन बुद्धी भागी विहार शंख वाजला नाद ऐकला शिवनामाच्या छन्नामध्ये आत्मा हरपला शंख वाजला नाद ऐकला शिवनामाच्या छन्नामध्ये आत्मा हरपला पाहून यायचा शिवभक्ताला यमही थरथरला दयाळा मंत्र मनी ठसला शिवनाम घ्या रे सर्वामध्ये श्रेष्ठ नामा इतकं श्रेष्ठ काही नाही नामाचा महिमा तुझ्याकडे पण हा नामाचा महिमा तुम्ही आम्हाला कळावा यासाठी प्रेमाने निवेदन करू मग पुढे जाऊ विठप्पा